मला अतिशय आनंद होतोय, की दासनवमी उत्सवामध्ये हे 99वं वर्ष म्हणजे सलग 99 वर्ष अशा प्रकारची व्याख्यानमाला चालवणं, ही फार कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला नंदू कुलकर्णी माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, की "सर आपण कुठल्या विषयावरती बोलाल?" तर मी सांगितलं, की प्रश्नाचे आणि उत्तर संत साहित्याचे हा विषय मी घेतो. आणि मला सगळ्यात आनंद वाटतोय, की असा थोडासा अवघड विषय असूनही इतके श्रोते आलेत, याचा मला आनंद होतो. आजकाल वक्ते जमवणं फार सोपं आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये श्रोत्यांना सुद्धा मानधन द्यावं लागेल, की तुम्ही या आणि हसलात आणि टाळ्या वाजवल्यात तर तुम्हाला अधिक त्याचा लाभ घेता येईल. पण 99 वर्ष एखादी व्याख्यानमाला चालवणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि ती कुलकर्णी परिवाराने चालवली दासनवमीच्या उत्सवानिमित्त. त्याचा मला अतिशय आनंद होतो. मला एका प्रसंगाची आठवण होते, की मी ज्यावेळेला कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होतो, त्यावेळेला मी विद्यार्थी होतो आणि डिबेटिंग कल्चरल सेक्रेटरी होतो. आणि त्यावेळेला राम शेवाळकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते. तेव्हा मला असं वाटलं, की शेवाळकर साताऱ्याला येणार होते, तर शेवाळकरांच्या सारखा इतका एक मोठा संत साहित्याचा व्यासंगी माणूस साताऱ्याला येतोय, तर आपण त्यांना कराडला बोलवायला काय हरकत आहे? म्हणून मी त्यांना कराडला बोलवलं आणि सरांनी येण्याचं मान्य केलं. पण नेमका त्या दिवशी कार्यक्रम होता. त्याच दिवशी समोरच्या कॉलेजमध्ये फॅशन शोची स्पर्धा असल्यामुळे आमच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी तो कार्यक्रम पाहायला गेले आणि श्रोत्यांची संख्या फार कमी होती. तर मला या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं, की शेवाळकरांच्या सारखा इतका एक विद्वान माणूस आपल्याकडे येतो आणि श्रोत्यांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तर मी प्रास्ताविकामध्ये खंत व्यक्त केली. तर शेवाळकर बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, "मिलिंद खंत मानून घेऊ नकोस. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. मद्यालयामध्ये माणसं स्वतःहून जातात आणि दुधाचा रतीब मात्र घरोघरी जाऊन घालावा लागतो. हा रतीब या परिवाराने गेली 99 वर्ष घातलेला आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत." तर आपलं संत साहित्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तोच पूर्वग्रह दूषित आहे असं मला वाटतं. मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो, तर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून सुद्धा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास हे माझ्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय होते आणि सगळ्या वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये मी या विषयावरती बोलत होतो आणि अवघड विषयावरती बोलल्यामुळं मला पारितोषिकही मिळत होती. तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना इतकं वाईट वाटायचं, की ज्या मुलांनी डिझाइन, स्ट्रक्चर या गोष्टी करायच्या, तो अशा अभ्यासामध्ये रमलेला आहे. तेव्हा मी वसतिगृहाच्या ज्या खोलीमध्ये राहत होतो, त्या खोलीच्या दरवाजावर त्यांनी ह.ब.प. मिलिंद महाराज जोशी अशी पाटीच लिहून टाकली, की एक चांगला इंजिनियर वाया गेला असं त्यांना वाटत होतं. पण एकदा वादविवादाच्या ओघामध्ये मी त्यांना बोलावून घेतलं आणि मी त्यांना म्हटलं, की तुमचा संत साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा का आहे? तर ते म्हणाले, की हे जीवन आनंदाने रसरसलेलं आहे. आम्हाला या जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. आम्हाला हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ घालून पंढरीच्या वाटेने जायचं नाही. आम्हाला हे जीवन मनमुराद जगायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं, की तुम्हाला जे काही हवंय, ते सगळं आमच्या संत साहित्यामध्ये आहे. संत साहित्यामध्ये शांत रस आहे, भक्तिरस आहे, करुण रस आहे, हास्यरस आहे, कल्पनेच्या उत्तुंग भरारे आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं वर्णन करताना सुद्धा आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी असं म्हटलंय. म्हणजे मराठी भाषेचं वर्णन करत असताना अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कला कामिनी या प्रकारची योजना ही ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. आणि पुढे माऊली असं म्हणतात, की प्रथम वय साकाळी लावण्याची नहाळी प्रकटी जैसे आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथे वनशोभेची खाणी उघडे आदिलासा पासोनी अपाडे जिये परी. की ज्याप्रमाणे तारुण्याच्या स्पर्शानं अंगनेच्या अंगोपांगामध्ये लावण्याचा उत्सव सुरू होतो, वसंताच्या स्पर्शानं वनश्री अधिक सुशोभित होते, कलाकाराच्या स्पर्शानं सोन्याला सुवर्णपद प्राप्त होतं, तद्वदच व्यासांच्या प्रतिभा स्पर्शानं गीतेतल्या तत्वज्ञानाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालाय. मला सांगा, की 16 वर्षाच्या ब्रह्मचारी युवकाला तारुण्याची न्हाळी समजते, हे सौंदर्याचं पूजक असल्याशिवाय शक्य नाही. पण संत साहित्यातलं हे सौंदर्य समजण्यासाठी उच्च संवेदनशील अभिरुची आवश्यक आहे. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा वाचणाऱ्या उथळ मनोप्रवृत्तीला संत साहित्यातलं
हे मार्दव समरणार नाही. आणि एक गोष्ट पहा की आपल्या संतांनी त्यांचं सगळं साहित्य हे तरुण वयामध्ये लिहिलंय. पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, गाथा असेल, 61ला 75ला सहस्त्रचंद्र दर्शनाला भेट म्हणून देतात. म्हणजे ज्या वेळेला हाताने उचलू शकत नाही, पायाने चालू शकत नाही, डोळ्यांनी दिसू शकत नाही, कानाने ऐकायला येत नाही, अशा वेळेस जर तुम्ही संत साहित्य वाचलं तर तुम्ही वाचणार का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून संतांचं साहित्य हे तरुण वयामध्येच वाचलं पाहिजे. आणि अगदी आधुनिकतेचा विचार करणाऱ्या लोकांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की संत साहित्यातलं अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती या गोष्टी क्षणभर बाजूला ठेवा, पण भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव आणि विचारांची उदात्तता यांचा मोह हा तरुण वयामध्येच पडला पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी फार छान शब्दामध्ये म्हटलंय, का आपुला ठावून सांडिता, अळंगी जे चंद्रू प्रकटिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. की ज्याप्रमाणे एखादी चंद्रविकासी कमलिनी आपल्या जागेवरून चंद्राला प्रेमालिंगन देते, त्याप्रमाणे संतांच्या कवितेवरती आपण जर भक्ती केली तर एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे ती आयुष्यभर आपली साथ सोबत करेल. हे संत साहित्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते आपण सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि आज आमच्या समोर जे सगळे प्रश्न जटिल रूप धारण करून उभे आहेत, त्या सगळ्या प्रश्नांच्या वरती उत्तरं ही संतांनी अगदी 750-700 वर्षापूर्वी देऊन ठेवलेली आहे. आज आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो आमच्या आरोग्याचा आहे. म्हणजे जागतिक संघटनांनी असं सांगितलेलं आहे की 2030 सालापर्यंत सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण कुठं असतील तर ते भारतामध्ये असतील. 2035 सालापर्यंत हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण कुठं असतील तर ते आपल्या देशामध्ये असतील. आणि 2040 सालापर्यंत मनोरुग्णांची संख्या सर्वाधिक कुठं असेल तर ती आपल्या देशामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे आपल्याकडे एक गोष्ट अशी झाली की आपल्या सगळ्या कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी आपल्यावरती एकच संस्कार केला की हे शरीर म्हणजे ओल्या मातीचं गाठोड आहे, आजची फुलं उद्याचा पाचोळा आहे, या देहाचे फार लाड करू नका. पण ज्याचं शरीर धड नाही त्याच्या मदतीला साक्षात परमेश्वर सुद्धा येऊ शकणार नाही, हे सांगण्याचं धारिष्ट्य केवळ आणि केवळ संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून दुर्लभ नरदेह जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, असं म्हणणारे तुकोबाराय आपल्याला सांगतात की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. तुम्हाला परब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर तुमचं शरीर उत्तम असलं पाहिजे. आणि ज्या समर्थांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला घेतो दासनवमीच्या निमित्ताने, त्या समर्थांचं सगळ्यात मोठेपण काय असेल तर भारताच्या 2000 वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचं परिणत रूप म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीकडे पाहिलं जातं. आणि या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्याला लोकांच्या मनामध्ये अढळ असं स्थान मिळालेलं आहे. म्हणजे रामायण आपल्याला जीवन कसं असावं हे सांगतं आणि महाभारत जीवन कसं आहे हे सांगतं. त्यामुळं हा जो राम आहे रामायणातला, तो एखाद्या तत्वचिंतकापासून प्रतिभावंत साहित्यिकांच्या पर्यंत आणि सामान्य माणसापासून ते तत्वचिंतकांपर्यंत सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस तर असं म्हणत असत की जो राम होता तोच कृष्ण होता आणि जो कृष्ण होता तोच राम होता आणि तोच रामकृष्ण म्हणून या देहामध्ये नांदतोय. या रामाला महाराष्ट्र भूमीत रुजवण्याचं काम हे समर्थ रामदासांनी केलं. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा जो त्यांचा मंत्र आहे तो त्यांना अगदी लहान वयामध्ये स्फुरलेला होता. आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे, हे अभय त्यांनी मराठी माणसांना दिलेलं होतं. म्हणून आम्ही रामदास रामचरणी अमुचा विश्वास, जरी कोसळोनी पडो हे आकाश परी आणिकांची वास नको, ही त्यांची प्रज्ञा होती. आणि ब्रह्मांड भेलून रामकथा पैलाड न्यावी हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्या समर्थांनी गावोगावी मारुतीची मंदिरं उभी केली. 11 मारुती असं म्हटलं जातं, पण त्यातून प्रेरणा घेऊन किती मारुतीची मंदिरं या देशामध्ये उभी राहिली त्याची खरं गणती करता येणार नाही. पण समर्थांनी जर पहिला संस्कार त्यांच्याकडे जी तरुण मुलं आली महंत म्हणून तयार होण्यासाठी, त्यांच्यावरती पहिला संस्कार कुठला केला असेल तर तो शरीर बल संवर्धनाचा. कोण पुसे अशक्ताला, रोगीसे बराडी दिसे. की त्यामुळं जो दुबळा आहे त्याच्याकडे परमेश्वर ढुंकून सुद्धा पाहणार नाही, हे सांगण्याचं सामर्थ्य हे समर्थांच्या मध्ये होतं.
आणि सामर्थ्याची उपासना तुम्हाला करायची असेल तर शरीर बलोपासना केली पाहिजे, हे समर्थांनी सांगितलं. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भविष्यामध्ये इतका जटिल होणार आहे, हे संतांनी किती जुन्या काळामध्ये ओळखलं होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि आज जे शरीराचे सगळे प्रश्न निर्माण झाले शारीरिक आरोग्याचे, त्याचं मुख्य कारण हे आपल्या जीवनशैलीमध्ये आहे. म्हणजे आपली जीवनशैली ऋषीमुनींनी किती छान सांगितलेली आहे की ब्राह्म मुहूर्तावरती तुम्ही उठावं, सकाळची 15 मिनिटाची योगासनं, 45 मिनिटाचं फिरणं, 10 मिनिटाचा प्राणायाम, हा तुमच्या जीवनाला एक वेगळी गती देऊ शकतो, एक वेगळी ऊर्जा देऊ शकतो. पण आज आमच्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नाही, अशी आमची एकूण अवस्था झाली आहे. रात्रभर आम्ही इतके जागो असतो की आम्हाला सूर्योदय पाहायला मिळत नाही. फिरणं तर दूरच राहिलं. आणि पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला संकल्प आपण करतो आणि 2 जानेवारीला त्याची समाप्ती झालेली असते. इतके आपण संकल्प पूर्ती करणारे सगळे लोक आहोत. तर आणि आपल्याकडे फार छान जीवनशैली सांगितलेली आहे की सकाळची तुमची न्याहारी एखाद्या राजासारखी असली पाहिजे, दुपारचं तुमचं खाणं हे सामान्य माणसासारखं असलं पाहिजे आणि संध्याकाळचं खाणं हे एखाद्या भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे. आता आपल्याकडे काय झालंय, दीक्षित फॉलो करायचे की दिवेकर, या संभ्रमामध्ये सापडल्यामुळे दीक्षित आणि दिवेकर असा संयुक्त योग घडवून सतत खात राहणारी माणसं ही आपल्याला सर्वत्र दिसतात. पण किती मोजकं खाल्लं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी निद्रा बहुभाषण, नसावी बासर निद्रा बहुभाषण, असं जे म्हटलंय की आहार विहार हा युक्त असला पाहिजे आणि बहुनिद्रा आणि बहुभाषण दोन्ही गोष्टी मर्यादित असल्या पाहिजेत, त्या असताच कामा नयेत. म्हणजे पुणेकर 1 ते 4 झोपतात याची खूप चर्चा होते, पण 8:30ला सुद्धा कार्यक्रमाला येतात सकाळी, हे त्यांचं वेगळेपण आहे. पण किती वेळ झोपलं पाहिजे, आणि प्राध्यापकांना 8वा वेतन आयोग मिळत असलं तरी त्यांनी किती भाषणं रोज दिली पाहिजेत किंवा अधिक मानधन मिळत असेल. तर हे जीवनशैलीचं उत्तम उदाहरण आपल्या संत साहित्यामध्ये दिसतं. आणि आज आपली परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण संध्याकाळ झाल्यानंतर पहा की दिवस मावळल्यानंतर पाखरं सुद्धा घरट्याकडे परत येतात आणि माणसं मात्र बार आणि रेस्टॉरंटमध्ये रेंगाळताना दिसतात. त्यामुळे रामदेव बाबांनी फार छान वर्णन केले सध्याच्या परिस्थितीचं की पूर्वी माणसं घरी जेवत असतात आणि शौचासाठी बाहेर जात असत, आता बाहेर जेवतात आणि शौचासाठी घरी येतात. त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडलेलं आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने, वाच्यार्थाने त्याचा अर्थ न घेता आपण विचार केला तर आपल्याला त्यातलं गांभीर्य लक्षात येईल. आणि पुढची महत्वाची गोष्ट अशी की एकांत आणि एकाग्रता ही आपल्याकडे मूल्य मानली गेलेली आहे. आज आपल्याकडे जे ताण निर्माण झालेले आहे त्याचं सगळं कारण म्हणजे आपण आपलं स्वास्थ्य हरवलेलं आहे. आणि ते कशामुळे हरवलंय, तर आपला बाहेरचा गोंगाट आज प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आतला आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या संतांनी सांगितलंय की एकांत आणि एकाग्रता या 2 गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही एकांतामध्ये एकाग्र होऊन निर्णय घेतला तर तुमचे जीवनातले कुठलेही निर्णय सहसा चुकत नाहीत. आणि त्यामुळे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आणि कल्पनेचा प्रांत तोची माझा एकांत, तेथे मी निवांत बसेन, ही समर्थांची जी कल्पना आहे ती अनुभवायची असेल तर आपल्याला एकांताची सुद्धा कास धरली पाहिजे. एकांत म्हणजे एकटेपण नव्हे. एकांत हे नितांत सुंदर असं विचार पर्यटन स्थळ आहे, जिथे फक्त तुम्ही स्वतःविषयी आणि स्वतःच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांविषयी बोलत असता. तर या एकांताचं महत्व आपल्या जीवनशैलीमध्ये किती आहे हे देखील संतांनी आपल्याला विशद करून सांगितलंय. विशेषतः जागतिकीकरणानंतर आज आजच्या समाजासमोर उभा राहिलेला महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो समाज व्यसनाधीन होतोय दिवसेंदिवस. एक मोठी समस्या आज आपल्या समोर उभी राहिली आहे. आणि चंगळवादी मानसिकतेमुळे परिस्थिती अशी निर्माण झाली, आनंद झाला तरी तो साजरा करायचा, दुःख झाला तरी तो साजरं करायचं. आणि त्यासाठी एक गोष्ट सामायिक असते, ती मी सांगण्याची आवश्यकता नाही, इतकी ती सगळ्यांना सुपरिचित झालेली. तर मी आपले मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अनिल अवचट यांची मुलाखत एका दिवाळी अंकासाठी घेतली होती. आणि त्यावेळेला अनिल अवचटांनी सांगितलं की केवळ महाविद्यालयातली मुलं ही व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यासाठी काम करावं असं वाटलं आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. या कार्यक्रमाला पु ल देशपांडे आणि बाबा आमटे या दोघांनी काय आशीर्वाद द्यावा की अनिल, तुझं हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आम्हाला अधिक आनंद होईल.
पण आज परिस्थिती काय आहे? त्यावेळेला केवळ महाविद्यालयातली मुलं होती. आज मध्यम वयातली माणसं आहेत, VRS घेतलेली माणसं आहेत. महिलांना तिथे दाखल करावं लागेल ही कल्पनाही आपण कधी केलेली नव्हती. पण आज त्यांना देखील दाखल करावं लागतंय. आणि एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग करावा लागलेला आहे. आणि 3-3 महिने रांगा लावाव्या लागतात, अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. तर मी अनिल अवचटांना एकदा विचारलं की ही सगळी परिस्थिती का निर्माण झाली? तर ते म्हणाले, पूर्वी गावामध्ये एखादाच माणूस मद्यपान करत असे, त्यामुळं सज्जन माणसं दिसली की तो रस्ता बदलून निघून जात असते. आता सगळेच मिळून घेत असल्यामुळे सज्जन माणसालाच रस्ता बदलून निघून जावं लागतं, अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. पण परस्त्री मद्यपान पेंड खाणं माजविले, तुका म्हणे निर्भर किती अधोगती जावया. व्यसनाधीन समाज हा कधीही उत्कर्षाच्या वाटेनं जाऊ शकत नाही, याचं भान संतांनी त्या काळामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि समर्थांनी सुद्धा अतिवाद करू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये मैत्री कदा, किती समर्पक शब्दामध्ये सांगितलंय. आजच्या समाजासमोरचा पुढचा प्रश्न जर कुठला असेल तर जी एक नकारात्मक मानसिकता आजच्या समाजामध्ये निर्माण झालेली, किती आत्महत्यांच्या बातम्या आपण वाचत असतो. म्हणजे घरी आल्यानंतर सासूबाई बघून हसल्या नाहीत, सुनेची आत्महत्या. हे काय आत्महत्येचं कारण आहे? वर्गामध्ये शिक्षक रागवले, मुलाची आत्महत्या. म्हणजे आपण जीवन एवढं आपलं स्वस्थ करून टाकलेलं आहे आणि आत्महत्येला कुठलाही वर्ग राहिलेला नाही. अगदी उच्चभ्रू कुटुंबातली मुलं देखील तो मार्ग स्वीकारताना दिसतात. आणि ज्यांनी अगदी जीवन पाहिलेलं नाहीये आणि जगणं देखील कठीण आहे, अशी मुलं देखील या वाटेनं जाताना दिसतात. तेव्हा ही नकारात्मक मानसिकता का निर्माण झालेली आहे? आमचे वसंतराव कानेटकर या नावाचे मराठीतले मोठे नाटककार, त्यांचं एक फार सुंदर नाटक आहे, फक्त एकच कारण या नावाचं. त्या नाटकातला तो तरुण वारंवार विचारतो की मला असं एक तरी कारण सांगा की ज्यामुळं मी या देशामध्ये राहावं. सत्तेशिवाय पद, पैशाशिवाय मान आणि शिफारसी खेरीज नोकरी मिळणारच नसेल तर या देशामध्ये राहून उपयोग काय? मला असं वाटतं की त्या मुलाचा प्रश्न हा चिंतन करायला लावणारा असला तरी निराश करायला लावणारा मुळीच नाही. आम्ही आमचं संत साहित्य हातामध्ये घेऊन पुढच्या पिढीला बजावलं पाहिजे की इथे काटे असले तरी गुलाबही आहेत आणि कपाळावरच्या आठ्या असल्या तरी गालावरच्या खळ्या सुद्धा आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाहीत, त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसे सुद्धा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं छोटं आयुष्य आपण पहा. त्यामध्ये किती संकट आली, किती अपमान, किती उपेक्षा, किती मानभंग, पण त्याचा साधा उल्लेख देखील त्यांच्या कुठल्याही साहित्यामध्ये आपल्याला दिसत नाही. उलट जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, माहुलींनी हे सगळं पसायदानामध्ये मागितलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांच्या उण्यापुऱ्या 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये काही कमी संकट आली नाही. दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, पत्नी आणि मुलाचा करुण अंत झाला. क्षणभर तुकोबांना सुद्धा असं वाटलं की नको हे जीवन, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देख तुटी येतं. पण तेच तुकाराम महाराज पुन्हा संकटावरती स्वार होतात आणि म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन हा संसार. ही सकारात्मकता आपण संत साहित्यातून शिकली पाहिजे. आणि ती संत साहित्यामध्ये जागोजाग भरलेली आहे. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. त्यामुळं या जीवनामध्ये दुःख अधिकच आहे, सुख अगदी कमी आहे. सुखाचा उपभोग घ्यायचा आहे आणि दुःख भोगायचं आहे. ही मानसिकता एकदा आपण तयार केली तर जीवनामध्ये आपल्याला कधीही नैराश्य येणार नाही. ही संत साहित्याची सगळ्यात मोठी शिकवण आहे. आणि अनेकदा सगळ्या गोष्टी स्वाभाविक असताना त्या स्वीकारणं ही गोष्ट सुद्धा स्वाभाविक असते. पण जीवनातल्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांताचं आचरण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा जो दाखला तुकोबांनी दिलेला आहे. मळे झाकुनी या करती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही, तया परी करी स्वहित आपुले. आपल्याला माहिती आहे की पाऊस पडल्यानंतर वापसा होतो आणि त्याच काळामध्ये आपल्याला पेरणीसाठी पाभर धरावी लागते. अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या घरात मयत झाली तर काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात की मळं झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा, कारण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल. इतके कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांत सांगणारे संत आपल्याला कुठेही दिसत नाहीत. मध्यंतरी एका इंग्रजी मासिकामध्ये एका डॉक्टरांची कथा माझ्या वाचनामध्ये आली. ते हार्ट स्पेशालिस्ट आणि एका रुग्णावरती शस्त्रक्रिया करत होते.
त्यांची ती शस्त्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आली होती. सहकारी डॉक्टर त्यांना मदत करत होते आणि ते सहज बाहेरच्या खोलीमध्ये गेले. स्वतःचा मोबाईल सुरू केला तर त्यावरती संदेश आलेला होता की तुमच्या एकुलत्या एक मुलाचं अपघाती निधन झालंय. डॉक्टरांनी क्षणभर भावनेला वाट मोकळी करून दिली. मोबाईल बंद केला, आतमध्ये येऊन सगळं ऑपरेशन पार पाडलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्यांना विचारलं की इतकी दुःखद बातमी समजूनही तुम्ही हे ऑपरेशन कसं काय पार पाडलं? त्यावेळेला डॉक्टर म्हणाले, त्यावेळेला मी एकच विचार केला, जो गेला तो गेला, ज्याला वाचवणं शक्य आहे त्याला आपण वाचवलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला तुकाराम महाराजांच्या अभंगातून मिळाली. तुका सेज या नावाने दिलीप पुरुषोत्तम चित्रेंनी तुकारामांच्या अभंगांचा जो इंग्रजी अनुवाद केला तो मी वाचला आणि त्यातून मला प्रेरणा मिळाली. म्हणजे परदेशातल्या डॉक्टरांना आपल्या संत साहित्यातून प्रेरणा मिळते आणि हे आपल्या संत साहित्यात सांगितलेलं आहे, हे आपल्याच लोकांना माहीत नाही. हे आपलं खरं दुर्दैव म्हणावं लागेल. पण ही सकारात्मकता आपल्याला संत साहित्याने दिली आहे, याचं विस्मरण आपण होऊ देता कामा नये. या जगामध्ये दुःख आहेच, पण दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते कमी करण्याची ताकद ही विनोदामध्ये आहे. म्हणून संतांनी हास्य आणि विनोद रस नाकारलेला नाही. संस्कृतमध्ये इतकं छान शब्दामध्ये म्हटलंय की औषधेषु अपि सर्वेषु हास्यम श्रेष्ठम वदंतीह स्वाधीनम सुलभम चापी आरोग्यानंद वर्धनम. सर्व औषधामध्ये हास्य श्रेष्ठ आहे, कारण ते स्वाधीन आहे, सुलभ आहे, आरोग्य आणि आनंद वाढवणार आहे. हे देवानी दिलेलं औषध सोडून आज आपण MD आणि MS झालेल्या लोकांच्या बाहेर रांगा लावतोय. ही खरं जीवनाची प्रतारणाच म्हणावं लागेल. म्हणजे घरामध्ये मुलांनी किंवा सुनेनी विनोद केला तर हसायचं नाही आणि सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण नसताना हसत बसायचं. तर असे हास्य संघ आपल्याला सगळीकडे दिसतात. त्यांच्यावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. उलट या हास्य संघाला ज्यावेळेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला पहिला लेख दिवाळी अंकामध्ये मी लिहिलेला होता. पण यातून एकच गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जीवनातली स्वाभाविकता आपण किती हरवत चाललो आहोत. त्यामुळं अनेक वेळा प्रश्न पडतो कुलकर्णी साहेब की घरामध्ये माणसं गंभीर, सभेमध्ये श्रोते गंभीर, वर्गामध्ये मुलं गंभीर, प्रथम यांना त्रिफळा चूर्ण देऊन यांचा बद्धकोष्ठतेचा विकार दूर करावा की काय, असा एक विचार मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. तर या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची ताकद विनोदामध्ये आहे. हे संतांनी ओळखल्यामुळे त्यांनी विनोद आणि हास्यरसाचा फार प्रभावी वापर केलाय. म्हणजे आपण डॉक्टर देखणेंचं पुस्तक वाचलं तर ज्ञानेश्वरीमध्ये कुठे कुठे विनोद आलेला आहे ते आपल्याला सांगू शकतील. आणि नवसे पोरे होती तरी का करणे लागे पती, हे उपहासात्मक विनोदाचं किती उत्तम उदाहरण आहे. म्हणजे गाथेमध्ये आपल्याला ते जागोजाग दिसतं. आणि समर्थांनी सांगितलेली मूर्खाची लक्षणं वाचल्यानंतर या जगामध्ये एक तरी शहाणा आहे की नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पण आपल्यावरती एकच संस्कार झालेला आहे की टवाळा आवडे विनोद. समर्थांचं एवढं अर्धच वचन आपल्याला माहिती आहे, पण पुढे समर्थांनी हे देखील सांगितलंय, पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावा. जीवनामध्ये हास्य असलं पाहिजे, पण जगण्याचा हसं होता कामा नये, याची काळजी आपण घेतली नाही. या विवेकाची अपेक्षा ही संतांनी केलेली आहे. आणि म्हणून एकनाथांनी जी भारुडं लिहिली, नाथांनी ओळखलेलं होतं की लोकरंजनाशिवाय लोकशिक्षण आणि लोकशिक्षणाशिवाय लोकप्रबोधन होणं शक्य नाही. म्हणून त्यांनी ही सगळी भारुडं लिहिली आणि विनोद आणि हास्यरसाचा एक सुंदर मिलाप त्यांनी त्याच्यामध्ये घडवून आणला. तर त्यामुळे आपल्या संतांनी विनोदाला अजिबात खालचं स्थान दिलेलं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याकडे काय झालं की आपल्याकडे कुठल्याही कीर्तनामध्ये वगैरे प्रवचनात विनोद झाला, आपण हसलो की लगे आपण विठ्ठला विठ्ठला असा गजर करतो. म्हणजे परमेश्वरा विनोद झाला, आम्ही हसलो, आम्हाला क्षमा कर. खरं तर तसं काही मानण्याची अजिबात आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असताना हसणं खूप स्वाभाविक आहे. पण जीवनातल्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं हास्य थोडंही लोपू न देणं, यासाठी एक फार मोठी वैचारिक उंची असावी लागते आणि ती असणारी अनेक मोठी माणसं आपल्याकडे होऊन गेली. आता मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून आवर्जून सांगतो की राम गणेश गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता आणि डॉक्टर सारखे चर्चा करत होते यांना घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही.
तर गडकरी फार मिश्किल होते. त्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले, मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? तर डॉक्टर म्हणाले, हो. मग गडकरी म्हणाले, की मला औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आलं. म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा ही किती जुनी आहे. तर आज काय झालंय, विनोद बुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. आणि आज आपली त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे का, हा खरा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचार करावा लागेल. माझी नैनितालला योगी अरविंदांच्या वरती सलग 8 दिवस रोज 2 तास व्याख्यानं झाली. तर अरविंदांचं चरित्र आणि तत्वज्ञान असा तो व्याख्यानाचा विषय होता. तर त्या अरविंद चरित्रामध्ये अरविंदांच्या अनेक शिष्यांनी त्यांना विचारलं की अध्यात्मामध्ये हसण्याला स्थान आहे की नाही. तर अरविंदांनी फार मार्मिक उत्तर दिलंय. अरविंद असं म्हणाले की जो शिष्य हसत नाही आणि अतिशय गंभीर आहे त्याच्याकडे परमेश्वर ढुंकून देखील पाहत नाही. त्यामुळं परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष जावं असं जर वाटत असेल तर हसत मुखांनी साधना केली पाहिजे, हे अरविंदांनी सांगितलं. आणि मला असं वाटतं की भारत ही योगभूमी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचा योग आचरणारे खूप लोक होऊन गेले. म्हणजे आपल्याकडे चांगदेवांना हठयोग प्रिय होता. म्हणजे आसन आणि प्राणायामाच्या माध्यमातून अशा प्रकारची एक स्थिती अनुभवणं की तुम्ही अमरत्वापर्यंत पोहोचू शकाल. विवेकानंदांना राजयोग प्रिय होता. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यातून चित्ताची एक प्रकारची शांतता अनुभवणं. लोकमान्यांना कर्मयोग प्रिय होता. कुणी भक्तियोगाच्या वाटेनं गेलं, कुणी ज्ञानयोगाच्या वाटेनं गेलं. तर त्यामुळे या सर्व योग प्रकारासाठी त्या व्यक्तीची म्हणून एक पात्रता असावी लागते. अनेकदा सर्वसंग परित्याग करावा लागतो, कठोर तपश्चरण करावं लागतं. हे सर्वसामान्य माणसाला जमेलच असं नाही. म्हणून परमेश्वराने सर्वसामान्य माणसांसाठी निर्माण केलेला योग म्हणजे हास्य योग आहे असं मला वाटतं. हास्य योगासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी हसू शकता, नसाल तरी हसू शकता. नको पेन्शन मिळत असेल तरी हसू शकता, पेन्शन मिळत नसेल तरी हसू शकता. आसन स्थितीचा आग्रह नाही की तुम्ही अमुक बसूनच हसलं पाहिजे, उभा राहूनच हसलं पाहिजे, पडूनच हसलं पाहिजे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपण परमेश्वराला नैवेद्य दाखवतो तो अन्नाचा, हास्य हा आत्म्याचा नैवेद्य आहे. आणि त्यामुळे आपण तो दाखवतो की नाही हे याविषयी संतांनी जो विचार करून ठेवलाय. म्हणजे भूखनिद्रा आणि मैथून हे सर्व प्राण्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. मला सांगा की कुत्रे भुंकू शकतात, ते हसू शकत नाहीत. वाघ सिंह डरकाळ्या फोडू शकतात, ते हसू शकत नाहीत. मांजरांची कळवण लागते, ती हसू शकत नाहीत. गायी आणि म्हशी हंबरू शकतात, त्या हसू शकत नाहीत. माणसं हसू शकतात पण ती हसत नाहीत. ही जीवनाची मोठी शोकांतिका आहे. आणि त्यामुळे सबंध संत साहित्यामध्ये दुःख कमी करण्यासाठी आणि लोकरंजन आणि लोकशिक्षणासाठी विनोदाचा फार प्रभावीपणे वापर केलेला आहे. आजच्या समाजासमोर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो कौशल्याधारित शिक्षण या पुढच्या पिढीच्या मुलांना कसं द्यायचं हा आहे. बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो त्याच्यामुळे दिवसेंदिवस अधिक जटिल होत चाललेला आहे. आपण पहा की कोपऱ्यावरचा एखादा पानपट्टीवाला ज्याच्याकडे कुठलीही पदवी नाही तो आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. एखादी अशिक्षित भाजीवाली ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते. एखादा हातगाडी ओढणारा मजूर तो आपल्या कुटुंबाचा सगळी जबाबदारी स्वीकारू शकतो. पण आमच्या BA, BCom, BSc, PhD झालेल्या मुलांना बेकार म्हणून अपमानित मुद्रेनं फिरावं लागतं. हे सगळं आजचं वास्तव आहे. आणि त्यामुळं आम्ही शिक्षणामध्ये केवळ डोक्याचा विचार केला, पोटाचा विचार केला नाही. भारत महासत्ता होणार आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला या मुलांच्या पोटाचा प्रश्न जर आपण विचारात घेतला नाही आणि शिक्षणाच्या माध्यमातून तो सोडवला नाही तर महासत्तेचं स्वप्न तर दूरच राहील, पण या तरुण पिढीचा जो आक्रोश असेल तो जास्त भयावह असेल. आणि म्हणून त्यांना कौशल्याधारित शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की चिमणीची पिलं 40 दिवसात आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसं 40 वर्षाची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत, कारण चिमणीच्या पिलांना पंख हे आतून फुटलेले असतात आणि आम्हाला पदव्या या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारं शिक्षण ही खरं काळाची गरज आहे. आणि म्हणून विनोबांच्या आश्रमामध्ये एक विद्वान गेले आणि ते म्हणाले, अहो मी विद्वान असूनही मला कोणी विद्वान म्हणत नाही.
तर विनोबा फार मिश्किल होते. विनोबा म्हणाले, चला आज आमचा आचारी आलेला नाही, आपण स्वयंपाक करूया. तर ते म्हणाले, अहो मी आचारी आहे, आचारी नाही. तर ते म्हणाले, तुम्हाला स्वयंपाकही करता येत नाही, फक्त जेवता येतं. मग ते म्हणाले, आज आमचा बागकाम करणारा माणूस आलेला नाही, आपण बागकाम करूया. तर ते म्हणाले, बागकाम करणं हे माझं काम नाही. त्यावरती विनोबा असं म्हणाले, तुम्ही विद्वान आहात, पण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली एकही कला तुमच्याकडे नाही. आणि त्यामुळं हे जीवन उपयोगाचं नाही. नुसत्या विद्वत्तेला काही अर्थ नाही. म्हणजे व्यासांनी देखील महाभारत लिहिण्यापूर्वी अरण्यामध्ये जाऊन गोपालन केलेलं होतं आणि सांदीपनींनी देखील वेदांत सांगण्यापूर्वी शेती केलेली होती. या सगळ्यांच्याकडे जीवन जगण्याची एक कला होती. त्यातली एकही कला तुमच्याकडे नाही. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून जुन्या काळातले जे लोक होते त्यांना सगळ्या गोष्टी येत असत. म्हणजे गांधीजींच्या भाषणांनी भारावलेले विनोबा त्यांना भेटण्यासाठी अहमदाबादच्या आश्रमामध्ये गेले. आज आपण कुठल्याही मोठ्या नेत्याला भेटायला गेलो तर आपल्याला दोनच उत्तरं मिळतात. एकतर अँटी चेंबरमध्ये आहेत किंवा मीटिंगमध्ये आहेत. आणि एवढे व्यग्र असून आपलं एकही काम का होत नाही, हा आपल्या सगळ्यांना पडलेला एक प्रश्न आहे. तर त्यांनी विचारलं की गांधीजी कुठं आहेत? तर बाहेरच्या सेवकांनी सांगितलं की गांधीजी स्वयंपाकघरामध्ये आहे. आणि मग विनोबा आतमध्ये गेले तर गांधीजी स्वयंपाकघरामध्ये मेथीची जुडी निवडत होते. त्यांनी विनोबांना जवळ बोलवलं, त्यांच्यासमोर एक मेथीची जुडी टाकली आणि म्हणाले, मेथीची जुडी निवडण्यापासून समाज जीवनामध्ये माणसं निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. आणि त्यामुळं जीवन आणि कौशल्य हा जो काही एक विचार आहे, म्हणून तुकाराम महाराजांनी फार छान शब्दात सांगितलं की घोडे काय थोडे वागविती ओझे, भावे विण तैसे पाठांतर. की आज मुलांच्याकडे पदव्या आहेत पण जीवन जगण्यासाठीचं कुठलंही कौशल्य नाही. तर ही जी एक विदारक स्थिती आज निर्माण झालेली आहे, त्यावरती संतांनी फार पूर्वी विचार करून ठेवलेला आहे. आणि हे सगळं आपण का केलं? तर आज एका छापाची माणसं बनवण्याकडे समाजाचा जो कल आहे तो जास्त धोकादायक आहे असं मला वाटतं. की आज सगळ्यांना इंजिनियर व्हायचे, सगळ्यांना डॉक्टर व्हायचे, सगळ्यांना मॅनेजमेंटचे कोर्सेस करायचे, सगळ्यांना परदेशात जायचं आहे. पण जीवनाची इतकी वेगवेगळी क्षेत्र आहेत की ती अजूनही अस्पर्श आहेत. त्यामध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत आणि तिथे तुम्हाला काम करता येऊ शकतं. आपण उद्यानामध्ये जा, तिथे किती प्रकारची फुलं असतात. जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, प्रत्येकाचा रंग रूप वास वेगळा, पण तरी त्यांना फूल म्हणून जोडणारं एक सूत्र आहे. आपण भाजी मंडईमध्ये जा, किती प्रकारच्या भाज्या आहेत. म्हणजे कांदे आहेत, बटाटे आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, प्रत्येकाचा रंग रूप वास चव सगळं वेगळं, तरी त्यांना भाजी म्हणून जोडणारं एक सूत्र. तसंच समाज हे गुणवत्तेचं उद्यान आहे आणि या गुणवत्तेच्या उद्यानामधला प्रत्येक माणूस हा एका वेगळ्या कामासाठी घडवलेला आहे. आणि म्हणून या मुलांचा अंतर्मन काय म्हणतं, त्यांचा अंतर्नाद काय म्हणतो हे जाणून घ्या, याचा विचार तुकाराम महाराजांनी आणि समर्थ रामदासांनी फार जुन्या काळामध्ये करून ठेवले. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा. म्हणून हे मूळ रूप आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आम्ही मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो की एका राजाला काही अधिकारी नेमायचे होते. मग त्यांनी गावामध्ये दवंडी पिटवली की जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी यावं. मग गावातून 101 तरुण आले. त्या तरुणांची पहिल्यांदा त्यांनी शारीरिक चाचणी घेतली. मग त्यातून 4 तरुण निवडले, त्यांची लेखी परीक्षा घेतली, मग तोंडी परीक्षा घेतली आणि त्यातून 4 तरुण निवडले. तर प्रधानजी राजाला म्हणाले की आता ह्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर देऊ का? तर राजा म्हणाला, नाही, मला यांची परीक्षा घ्यायची. आणि मग राजाने आदेश दिला की आता या 4ही तरुणांना 4 खोल्यांमध्ये बंद करा आणि 4 दिवस उपाशी ठेवा. तर प्रधानजी म्हणाले, अहो मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स बदललेत नव्या काळामध्ये, हे मान्य आहे, पण इतक्या क्रूर पद्धतीने तुम्ही त्यांची मुलाखत घेणार आहात का? तर राजा म्हणाला, हो, मला याच पद्धतीने त्यांची मुलाखत घ्यायची आहे. आणि मग राजाच्या आदेशाप्रमाणे त्या 4ही तरुणांना 4 खोल्यांमध्ये बंद करण्यात आलं, 4 दिवस उपाशी ठेवण्यात आलं. 5व्या दिवशी राजाने आदेश दिला की आता प्रत्येक खोलीमध्ये एक एक जेवणाचं ताट आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर भीती वाटेल असं एक एक कुत्रा आतमध्ये सोडा म्हणाले. आणि त्यामुळं राजाच्या आदेशाप्रमाणे पहिल्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर पहिल्या खोलीतला जो तरुण होता त्यांनी जेवणाचं ताट कुत्र्यासमोर ठेवलं आणि तो देवाची भक्ती करायला लागला. राजा म्हणाला, याला आपल्या अध्यात्म विभागामध्ये घ्या, हा त्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या खोलीमध्ये जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर दुसऱ्या खोलीतला तरुण स्वतःही खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला, याला आपल्या अर्थव्यवहार खात्यामध्ये घ्या, हा स्वतःही पैसे खाणार नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ दे. तिसऱ्या खोलीमध्ये जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं.
तर तिसऱ्या खोलीतला तरुण कुत्र्याला मनोभावे भरवत होता. राजा म्हणाला, याला आपल्या मुदपाक खाण्यामध्ये घ्या, हा उत्तम पदार्थ बनवेल आणि खाऊ घालेल. चौथ्या खोलीमध्ये ते जेवणाचं ताट आणि कुत्रं नेण्यात आलं. तर चौथ्या खोलीतला तरुण अक्षरशः कुत्र्याच्या उरावरती बसून खात होता. राजा म्हणाला, याला आपल्या सिक्युरिटी डिपार्टमेंटला घ्या हा त्याच्यात. त्यामुळं या जगातला प्रत्येक माणूस वेगळ्या कामासाठी घडवलेला आहे. आणि म्हणून तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा, हा जो संत विचार आहे. आणि आज आज ज्याला आम्ही कौशल्य असं म्हणतो, सॉफ्ट स्किल्स, ती सगळी समर्थांच्या पावन भिक्षेमध्ये तुम्हाला दिसतात. कोमलवाणी दे रे राम, बिमल करणी दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, अंतर पारख दे रे राम, जनहितकारक दे रे राम, प्रसंग ओळख दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम. हे ही सगळी ज्याला आज आपण सॉफ्ट स्किल्स म्हणून ज्याचा उल्लेख करतो, ती सगळी समर्थांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि कौशल्याधारित शिक्षणाचा आग्रह हा किती जुन्या काळापासून होता आणि संतांनी सुद्धा शिक्षणाची एक वेगळी रूपरेषा आपल्या समोर ठेवलेली आहे. समर्थांच्या दासबोधामध्ये तर त्याचा जागोजाग प्रत्यय आपल्याला दिसतो. आजच्या काळामधला आणखीन एक महत्वाचा प्रश्न मला नेहमी असा वाटतो की संत साहित्याकडे पाहत असताना एका पूर्वग्रह दृष्टीने आपण सगळे पाहतो. आपल्याला एवढं सांगितलं जातं की अमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, असं तुकोबारा यांनी सांगितलं. पण तुकोबारा इतके व्यवहारी होते की त्यांना माहित होतं की शब्द देऊन तुम्हाला किराणामालाच्या दुकानातून धान्य मिळणार नाही, शब्द देऊन तुम्हाला गॅसचं सिलेंडर मिळणार नाही. त्यामुळं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि त्यामुळे संतांनी तुम्ही समृद्ध आयुष्य जगावं अशीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तुम्ही अगदी कसं तरी गरिबीमध्ये काळकंठत आयुष्य काढावं, उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, ही संतांची जी भूमिका आहे ती किती महत्वाची हे आपल्या लक्षामध्ये येईल. अजून संतांच्या बाबतीमध्ये एक गफलत आपल्याकडून अशी होते, आपल्या सगळ्याच विद्वानांच्याकडून अशा प्रकारची एक वाच्यता वारंवार केली जाते की आपल्या संत साहित्याच्या किंवा एकूण सगळ्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये विज्ञान निष्ठा नावाची गोष्ट आपल्याला कुठे दिसत नाही. पण आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर त्यामध्ये विज्ञान निष्ठेला सुद्धा आपण किती स्थान दिलेलं आहे हे आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वैज्ञानिकांचं वैशिष्ट्य काय असतं, ते प्रयोग करतात, प्रयोगातून जे अनुमान हाती येतं, निष्कर्ष हाती येतो, त्याच्या आधारे ते आपलं प्रयोगातून जे काही त्यांना साध्य झालं ते लोकांच्या समोर ठेवत असतं. मला वाटतं की संतांची भूमिका तीच राहिलेली आहे. म्हणून नकादंत कथा सांगो येथे कोणी, कोरड येथे मानी बोल कोण, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आणि प्रत्यय असे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही, असं जे समर्थांनी म्हटलंय. तर समर्थांची आणि सर्व संतांची ही जी भूमिका आहे ती शास्त्रज्ञांच्या विज्ञान निष्ठेशी सुसंगत आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मुळात नाना धर्माचं गूढ तत्वज्ञान सामावलेल्या या संस्कृतीमध्ये आपण विज्ञानाच्या बाबतीमध्ये खूप आघाडी होतो. शून्य ही संकल्पना आपण जगाला दिलेली आहे. आपली कालमापन पद्धती इतकी अचूक होती, हे सगळे पंचांग, की आपल्याला कधीही पाश्चात्य लोकांच्या प्रमाणे घड्याळ कधीही पुढं किंवा मागे लावावं लागलं नाही. आपल्याकडे चरक आणि सुश्रुत यांच्यासारखे इतके विद्वान आयुर्वेदातले ऋषी आपल्याकडे होते की त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, अग्नी तप्ता आणि शस्त्राणी छिंदेत, की अग्नीमध्ये तापलेल्या शस्त्राने तुम्ही छेद घेतला तर ऑपरेशनच्या वेळी कुठलंही इन्फेक्शन होत नाही. ते आजच्या काळामध्ये देखील वापरलं जातं. इतका एक पुढारलेला विचार या सगळ्या मंडळींनी करून ठेवलेला होता. आज मी ज्यावेळेला माझ्या विद्यार्थ्यांना इरिगेशन इंजिनिअरिंग हा विषय शिकवतो, ज्यावेळेला मी संत साहित्य वाचलेलं नव्हतं, मला सगळ्या पाश्चात्य लोकांच्या कुबड्या घ्याव्या लागत होत्या. पण मी विशेषतः दासबोध वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या कुबड्या घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. समर्थांनी किती छान शब्दामध्ये सांगितलंय, नदीचे उदक वाहत गेले, तो निरर्थक चालले, जरी बांधून काढिले, नाना तिरी कालवे, उदक निगेने वतविले, नाना जिनसी पीक काढिले, पुढे उदकची जाहले पीक सुवर्ण. म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं पाहिजे. आणि माऊलींनी नगरेची रचावी, जळाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. आज आपण स्मार्ट सिटीचा उल्लेख सगळीकडे करतो आहोत,
पण उत्तम शहरं कशी असावीत, नगरं कशी असावीत, याचा विचार देखील आमच्या संतांनी करून ठेवलेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये तर अगदी सत्व, रजत, तम या गुणांचं वर्णन करताना सुद्धा लाविली वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापसाची मने तो सत्वगुण. त्यामुळे सत्वगुणाचं उदाहरण देत असताना झाडं लावणं सुद्धा किती महत्वाचं आहे याविषयी ते भाष्य करतात. आणि समर्थांनी असं म्हटलंय, मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. म्हणजे मुळामध्ये पाणी चांगलं आहे, पण ते ज्या प्रकारच्या पात्रातून जातं त्या प्रकारची एक चव त्याला प्राप्त होते, ज्याला आम्ही ऍसिडिटी आणि अल्कलिनिटी असं म्हणतो. मुळी उदक निवळ असते, नानावलीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. या सगळ्यांचा विचार त्या काळामध्ये केला जातो, ही मला एक विलक्षण गोष्ट वाटते. आणखीन एक गोष्ट अशी की समर्थ रामदास असतील किंवा तुकाराम महाराज असतील, हे ज्या काळामध्ये कार्यरत होते त्या काळामध्ये एडमंड हेले, कॅसिनी, गॅलिलिओ ही सगळी मंडळी काम करत होती. त्या काळामध्ये जर एखादी ईमेल सारखी सुविधा उपलब्ध असती तर कदाचित यांचा संवाद होऊ शकला असता. मला सांगा, समर्थांनी मारुती स्तोत्रामध्ये काय म्हटलं की अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे. म्हणजे त्यांना अणु काय हेही माहित होतं आणि ब्रह्मांड काय हेही माहित होतं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अणुरणी या ठोकडा तुका आकाश एवढा. म्हणजे त्यांना अणुही माहित होता आणि रेणूही माहित होता. आणि समर्थांनी दासबोधामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकार. म्हणजे आकाश हे छोटं आहे, अवकाश हे मोठं आहे, अवकाशामध्ये आकाश सामावलेलं आहे आणि ज्याच्यावरती धनही भार नाही आणि ऋणही भार नाही, त्याच्यासाठी निर्विकार असा शब्द समर्थांनी वापरलाय. म्हणजे ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकार असं त्यांनी म्हटलंय. आणि आपले सगळे अंतराळा विषयक संशोधन करणारी मंडळी सांगतात की मोठ्या स्फोटातून ग्रह, तारे, सूर्य यांची निर्मिती झाली, पण वायूचा कातरा घासवटे, तेथे उष्णे वन्नी प्रकटे, सूर्यबिंब ते प्रकटे ती ठाई. सूर्याची निर्मिती कशी झाली? आज आपण ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो आहोत, पण या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये काय घडणार आहे? समर्थांनी सांगितलंय, 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निगती ज्वाळा, शतवर्षे भूगोळात दहन होय. या पृथ्वीचं इतकं तापमान वाढणार आहे की 100 सूर्य ती पृथ्वी जाळतायत अशा प्रकारचा एक भास निर्माण होईल आणि शतवर्ष जळत राहील, इतकं तिचं आग मोठी प्रचंड असणार आहे. आणि सृष्टीच्या उभारणीचा जो क्रम असतो तो सृष्टीच्या संहाराचाही क्रम असतो. म्हणून पृथ्वीचा होईल अंत, भूता समाजेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत, शास्त्री कथियला, असं समर्थांनी म्हटले. म्हणजे किती उदंड पोकळी थोडा वारा, तेणे वितळून गेला सारा, पंचमहाभूताचा पसारा आटोपला. हे जग कसं संपणार आहे? म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याला आपण म्हणतो, त्याचा इतका गांभीर्याने विचार करणाऱ्या संतांना आपण विज्ञाननिष्ठ नाहीत असं म्हणू शकत नाही. पण या अंगाने संत साहित्याची मांडणी होणं ही खरी गरज आहे असं मला वाटतं. आज आपल्याला सगळ्या माध्यमातून सांगितलं जातं की पडलेली कुठलीही वस्तू घेऊ नका, त्यात बॉम्ब असू शकेल, तो फुटू शकेल आणि अनर्थ हा घडू शकेल. पण वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये कोणा एकाची, कधी सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे संत साहित्याने इतक्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार हा करून ठेवलेला आहे. आज दुर्दैवानी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज आपण सगळे दिखाऊपणाला इतके बळी पडतो आहोत की त्यामुळे समाजात टिकाऊ काय आहे याचं विस्मरण आपल्या सगळ्यांना होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे एखाद्या मुलीसाठी स्थळ बघायचं असेल तर आपण त्या मुलाकडे किती पैसे आहेत, किती गाड्या आहेत, हातात मिळणारा पगार किती आहे, सासू सासरे नावाचे 2 डस्टबिन घरामध्ये आहेत की नाही, इतक्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. पण ज्या मुलाबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे, तिचा किंवा त्याचा स्वभाव कसा आहे, तो निर्व्यसनी आहे की नाही, याचा विचार मात्र कुठेही केला जात नाही. इतके आपण आज सगळे दिखाऊ झालेलो. म्हणजे हॉटेलमध्ये जाताना आपण ते किती स्टार आहे हे पाहतो, पण पदार्थांची चव काय आहे हे अजिबात पाहत नाही. म्हणजे ते प्रमाद माझ्या हातून सुद्धा घडतात. मी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला एका हॉटेलमध्ये गेलो
आणि एक माहीत नसलेला पदार्थ मागवला, तो मागवण्यात आपल्याला जास्त आनंद मिळतो आणि तो इतका वाईट निघाला की मी वेटरला म्हणालो, याचं नाव वेश पश्चाताप असं ठेवलं तरी चालेल. आणि ती पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावरती त्यामुळे येते. तर असं सगळं आपलं जीवन म्हणजे एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुम्ही कुठल्या गाडीतून जाता, तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता, यावरून माणसांची प्रतिष्ठा ही ठरवली जाते. म्हणजे विवेकानंद ज्यावेळेला विवेकानंद म्हणून जगभर गाजले, त्यांची सगळी सर्वत्र व्याख्यानं व्हायला लागली, तेव्हा काही विद्वानांना देखील त्यांच्याविषयी द्वेष वाटायला लागला. तर एक विद्वान त्यांना एका सभेमध्ये म्हणाले की यांच्या वेशावरून हे सभ्यग्रस्त आहे असं वाटत नाही. तर विवेकानंद त्यांना म्हणाले की तुमच्या देशामध्ये माणसाची सभ्यता ही कपड्यांवरून ठरवली जाते आणि आमच्या देशामध्ये माणसाची सभ्यता ही चारित्र्यावरून ठरवली जाते. आणि त्यामुळं सिम्प्लिसिटी इज द इसेन्स ऑफ युनिव्हर्सॅलिटी, साधेपणाचं जे मूल्य आहे ते आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं आहे. सोनोपंत मामा दांडेकरांचा उल्लेख केल्याशिवाय आपण संत साहित्याविषयक कुठल्याही व्याख्यानामध्ये पुढे जाऊ शकत नाही. मामा ज्या वेळेला मुंबईला रुईया कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून गेले, तर सगळ्या विद्यार्थ्यांना एकच माहीत होतं की आपले जे नवे उपप्राचार्य आहेत ते धोतर नेसणारे आहेत, ते वारीला जातात, ते गळ्यामध्ये माळ घालतात, त्यांची प्रवचन कीर्तनं होतात आणि हे काय आपल्याला लॉजिक आणि तत्वज्ञान शिकवणार इंग्रजीमधून. तर मामा वर्गामध्ये गेल्यानंतर सगळ्या मुलांनी हलकल्लोळ केला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मामा 2 मिनिटं शांत उभे राहिले आणि एकच वाक्य म्हणाले, माझ्याकडे पाहून तुम्हाला भगवंताचं नाव घ्यावं असं वाटत असेल तर हे पाहून त्या भगवंताला सुद्धा आनंद झाला. आणि पुढे 1.5 तास अस्खलित तत्वज्ञान काय आहे, लॉजिक काय, हे सगळं विद्यार्थ्यांना शिकवलं आणि पुढे एकच सांगितलं की दिसण्यापेक्षा सुद्धा असणं जास्त महत्वाचं. आणि हाच आपल्या संत साहित्याचा खरा संदेश आहे. आणि म्हणून उसडोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. तर या वरली या रंगावरती न भूलता या जगामध्ये जी टिकाऊ आहे, म्हणजे पूर्वी आपण हातसडीचा तांदूळ वापरत होतो, आज आपण पॉलिश केलेला तांदूळ वापरतो. म्हणजे एकीकडे भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे जगण्यातलं जे टिकाऊपण आहे ते किती हरवत चाललंय. म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले फार छान शब्दामध्ये सांगत असत की पक्वान्नांचा गुणाकार झाला तरी जीवनसत्वांचा भागाकार होता कामा नये. आज आपण अशा एका टप्प्यावरती उभे आहोत की सगळीकडे जीवनसत्वांचा भागाकार होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून संतांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की आपल्याला एकच सांगितलं जातं तुकोबारायांचं की ठेविले अनंते तैसेची राहावे. पण संतांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी बीजदुषी वृत्तीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, बाणशस्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी, तुका म्हणे शूर व्हावे धुरेसेची दूर, शूरा साजिती हतियारे गांड्या हसतील पोरे, असं त्यांनी म्हटलंय. आणि समर्थांनी तर मारता मारता मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले असे, जासी वाटे मृत्यूचे भय त्याने क्षात्रधर्म करू नये. इतक्या परखड शब्दामध्ये या बीजीगुष्य वृत्तीविषयी संतांनी जे लिहिलेलं आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रवाह आज खूप वेगाने आपल्याला कार्यरत होताना दिसतो. दाभोळकर हे माझेही मित्र होते आणि दाभोळकरांनी एक विनंती अशी केलेली होती की गणपती पाण्यामध्ये विसर्जित करू नका, कारण ते रंग जर पाण्यामध्ये उतरले तर पाण्याचं प्रदूषण होईल. तर हे सगळं आल्यानंतर त्यावरती बऱ्याच अंगाने चर्चा झाली. दाभोळकर माझे मित्र असल्यामुळे एक दिवस कार्यालयामध्ये आमची चर्चा झाली आणि मी त्यांना म्हणालो की हे समर्थांनी कधीच सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय, मृत्तिका पूजन करावे आणि सर्वेची विसर्जावे, हे प्रशस्त न वाटे जीवा अंतःकरणासी, देव पूजावा ऐसा नाही, देव टाकावा ऐसा नाही, याचा काही विचार करावा अंतर्यामी. म्हणून जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञानी तरी देवादिदेव पावेल कैसा, धातुपाषाण मृत्तिका वज्रलेप काष्ठ देखा, तेथे कैसा देव मूर्खा भ्रांती पडली. या शब्दामध्ये ते या सगळ्या गोष्टींचं वर्णन करतात. तेव्हा आपल्या सगळ्या संतांनी अंधश्रद्धेवरती फार
ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. त्यामुळं कर्मकांडाच्या आहारी जाऊन समाजाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या पाखंड्यांच्या वरती सुद्धा संतांनी अगदी कठोर शब्दामध्ये प्रहार केलेले आहेत. आणि त्यामुळं संतांनी एकूण समाज जीवनाचा किती गांभीर्याने विचार केला होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे संतांचं सगळ्यात मोठं काम काय असेल तर संतांनी अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं. म्हणजे त्यांनी 18 पगड जातीमध्ये विभागलेला हा समाज विठ्ठल नावाच्या एका ध्वजाखाली आणला. समर्थांना रामप्रिय असेल त्यांनी रामाचा निमित्त करून सर्वांना एकत्र आणलं आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना मांडली. हे संतांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि ज्या संतांनी जाती आणि सगळे भेद नष्ट व्हावेत यासाठी प्रयत्न केले, त्या संतांनाच जाती जातीत विभागण्याचं जे षडयंत्र आज सुरू आहे तो खरं आपणच महापुरुषांचा पराभव करायला निघालोय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अशी एकूण सगळी परिस्थिती आज आपण निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणून संत कार्यांकडे या आधुनिक दृष्टीनं पाहण्याची आणि वेगळ्या दृष्टीनं मांडण्याची आज खरोखरीच गरज आहे. कारण तरच तरुण पिढीला संत साहित्याकडे असणारं जे आकर्षण आहे ते दिवसेंदिवस वाढेल. आज आपल्याला वारीमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आज आपल्याला दिसतोय, किंवा परदेशातली मंडळी सुद्धा वारीमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं रामचंद्र देखणे यांनी वारीचं फार सुंदर वर्णन केलंय की आळंदी हे ज्ञानपीठ आहे, तिथे ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माऊली आहे. पंढरपूर हे योगपीठ आहे, तिथे योगेश्वर विठ्ठल आहे. ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारं वारी हे प्रेमपीठ आहे असं त्यांनी म्हटलं. आणि आदर्श व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण कुणालाही वारीमध्ये नुसतं दिंडी क्रमांक म्हणून जरी पत्र पाठवलं तरी ते त्या ठिकाणी येऊन पोचतं. म्हणजे इतका सगळा विचार करणाऱ्या संत साहित्याला आपण केवळ हे निष्क्रिय लोकांचा एक उद्योग म्हणून ज्या भावनेतून त्याकडे पाहिलं जातं ती भूमिका पूर्णतः चुकीची आहे. आज तुमच्या समोर जे जे प्रश्न आवासून उभे आहेत, आधुनिक काळाने म्हणून उभे केलेले, त्या सर्व प्रश्नांचा संतांनी त्या काळामध्ये किती गंभीरतापूर्वक विचार करून ठेवलेला आहे. म्हणजे ती नुसती सुभाषित एक तरी ओवी अनुभवावी तसं एक तरी समर्थांचं, तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वरीतली ओवी किंवा नाथांचं आपण अभ्यासलं तर आपल्याला एक निश्चितपणाने वेगळी दृष्टी मिळू शकेल असं मला वाटतं. शेवटी माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण व्हावे आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा सगळा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला जमीन दिली, माणसांनी शेती केली, निसर्गाने कंठ दिला, माणसांनी संगीत निर्माण केलं, निसर्गाने पाषाण दिला, माणसांनी शिल्प निर्माण केलं. सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत असतात आणि संस्कृती ही माणसाचं अंतरंग समृद्ध करत असते. सगळ्या संत विचारांचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे माणसाचं अंतरंग समृद्ध करणार. आणि त्यामुळे व्यक्ती आणि समाज, अंतरंग आणि बाह्यरंग, लौकिक आणि अलौकिक ही दोन टोकं जोडून मानवी मनाला आणि जीवनाला सुंदरतेच्या दिशेनं कसं घेऊन जाता येईल याचा विचार आपल्याला सगळ्या संत साहित्यामध्ये दिसतो. व्याख्यानाच्या समारोपाकडे येत असताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राम शेवाळकरांची कथा मी सुरुवातीला सांगितली, तर राम शेवाळकर त्यांच्या व्याख्यानामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगत असत की एक गृहस्थ एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलेले होते आणि त्यांची ती खोली 7व्या मजल्यावरची होती आणि तो सगळा जुना काळ होता आणि त्यामुळं पंचतारांकित हॉटेल असलं तरी लाईट जाणं वगैरे, लिफ्ट बंद पडणं, सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि त्यामुळं मग ते ग्रस्त लिफ्ट बंद असल्यामुळे 7 जिने वर चढून गेले आणि वर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या खोलीमध्ये आपण उतरलेलो आहोत त्या खोलीची किल्ली खाली काउंटरवरती राहिलेली आहे. तर शेवाळकर असं म्हणाले की भौतिक सुखाचे 7 जिने जरी आज आपण चढून गेलेलो असलो तरी आपल्या मानसिक शांततेची गुरु किल्ली आपल्याला संत साहित्यामध्येच शोधावी लागणार आहे आणि तेच विचार आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणार आहे. आजच्या काळातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे
कुणाचाच कुणावरती विश्वास नाही, अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झालेली. आणि त्यामुळे सोनोपंत मामा फार एक छान गोष्ट सांगत असत, की एक जुन्या काळातल्या आजीबाई होत्या आणि त्या वर्षानुवर्ष जवळजवळ 35 वर्ष त्या वारीला जात होत्या. आणि त्यांचा तरुण मुलगा तरुणपणीच गेलेला होता. फक्त नातू होता. सूनही निघून गेलेली होती, नवरा नाही. आणि मग नातवाचा सांभाळ त्यांनी केला. नातू हुशार, त्याला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आणि 1500 रुपये फी जुन्या काळामध्ये होती मेरिटमधून प्रवेश मिळाल्यामुळे. तर ते कसे भरायचे? कोणीही नातेवाईक ओळखीचा नाही. मग बाईंनी जमिनीचा एक तुकडा विकला, त्याचे 500 रुपये आले. ते त्यांनी फी म्हणून भरले. 1000 रुपये कमी पडत होते. आता काय करायचं? कोणीही नातेवाईक ओळखीचा नाही. तर बाईंनी चक्क पांडुरंगाला पत्र लिहिलं. कारण त्यांना तोच सखा आणि जवळचा वाटत होता. त्यांनी पांडुरंगाला पत्र लिहिलं, प्रिय पांडुरंग, मी गेली 35 वर्ष तुझी वारी करते. मी तुझ्याकडे काही मागितलेलं नाही. माझ्या नातवाच्या ॲडमिशनसाठी 1000 रुपये कमी पडतायत, तर तेवढे देण्याची व्यवस्था करावी. आणि पत्ता टाकला, पांडुरंग, मुक्काम पोस्ट वैकुंठ देणे. आता पोस्टमन किती प्रामाणिक असला तरी तो वैकुंठात जाऊन पत्र देणार नाही. त्यामुळं ते पत्र पोस्टामध्ये आलं आणि पोस्टमननी पोस्ट मास्तरांना दाखवलं. तर पोस्ट मास्तरही सहृदयी होते. ते म्हणाले की बाई खरोखरीच अडचणीत आहेत, आपण मदत करूया. आणि मग त्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या पोस्टमनना, अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण कुणी 5 रुपये, कुणी 10 रुपये. त्यावेळेला काही 7वा वेतन आयोग लागू झालेला नव्हता, त्यामुळं पगारही कमी होते. आणि मग त्यातून एक 500 रुपये जमले. ते त्यांनी मनी ऑर्डर केली नातवाला. नातवाचं पुन्हा आजीला पत्र की आजी, मी तुला 1000 रुपये मागितले होते, तू 500 रुपयाचीच व्यवस्था केली, अजून 500 रुपये कमी पडतायत, तर ते देण्याची व्यवस्था करा. आजीनी पुन्हा पांडुरंगाला पत्र लिहिलं, प्रिय पांडुरंग, मी तुझ्याकडे 1000 रुपये मागितले होते, तू 500च रुपये पाठवलेस. कदाचित तू 1000 रुपये पाठवले असतील, पण मधले 500 रुपये पोस्टातल्या लोकांनी खाल्ले असण्याची शक्यता नाकारतायत. तर ते पत्र आल्यानंतर पोस्टमननी पाहिलं आणि त्याचा संताप झाला. आणि तो पोस्ट मास्तरांच्याकडे जाऊन म्हणाला की अहो, आपण किती प्रेमाने हे सगळं केलं होतं आणि या बाई बघा. तर पोस्ट मास्तर फक्त हसले आणि म्हणाले, आपण पुन्हा कॉन्ट्रीब्युशन काढू आणि पुन्हा त्या म्हातारीच्या नातवाला पैसे पाठवू. कारण विश्वास हाच समाज जीवनातला पांडुरंग आहे. तिचा पांडुरंगावरचा विश्वास ढळता कामा नये. तर त्यामुळं संतांना असा समाज अपेक्षित होता. आज समाज म्हणजे माणसांची गर्दी असं चित्र निर्माण झालं. खरं तर माणसांची साखळी असं चित्र अपेक्षित आहे. आणि त्यामुळं सगळी जीवनमूल्य जी आहे, त्या जीवनमूल्यांनी युक्त असं जीवन हे समाजाने जगलं पाहिजे, ही संतांची मुळामध्ये अपेक्षा होती. आणि अशा समाज निर्मितीचं स्वप्न हे संतांनी पाहिलेलं होतं. तर बंधू भगिनींनो, जवळजवळ 1 तास मी बोलतोय आणि प्राध्यापकांना विद्यार्थी दमतायत हे दिसतंय, पण तरी थांबण्याची इच्छा होत नाही. पण मी आपला अधिक वेळ घेत नाही. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो की तंत्रज्ञानाचं महत्त्व कुणी नाकारलेलं नाही. मी तर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकच आहे. पण मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला केवळ यंत्रमानव घडवायचे नाही, आपल्याला हाडामासाची जिवंत माणसं घडवायची आहेत. ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात, अशीच माणसं समाजाचे अश्रू पुसण्याचं काम करू शकतात. अशी भावसंपन्न पिढी जर आपल्याला घडवायची असेल, तर आपल्याला एका हातामध्ये तंत्रज्ञान आणि दुसऱ्या हातामध्ये संतांचं तत्वज्ञान घेऊन वाटचाल करावी लागेल. आणि तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या मिलाफातूनच विश्वकल्याणाचं पसायदान साकारणार आहे. हा संतांचा विचार विवेकानंदांनी सर्वधर्म संमेलनाच्या व्यासपीठावरती मांडलेला होता. तेव्हा संत विचारांचं असं स्मरण करण्याची संधी आज नंदू कुलकर्णी यांनी दासनवमीच्या 99व्या वर्षी मला दिली. याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.